नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण तयार करणार आहोत अगदी 5 मिनिटांमध्ये एकदम कुरकुरीत असे बटाट्याचे काप. त्यासाठी इथे मी 3 मिडियम आकारची बटाटे घेतले आहेत. बटाटे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत. आता याच्या साली काढून घेऊया. हे पहा, इथे आपल्या बटाट्याच्या पूर्ण साली काढून तयार आहेत. आता ही बटाटे आहेत ना, कट करून घेऊया. तर ही बटाटे कट करताना जास्त पातळ असे त्याचे काप करायचे नाहीत, मिडियम आकाराचे करायचे आहेत. जर जास्त पातळ काप केले तर ते बटाट्याचे काप आहेत ना, कुरकुरीत होणार नाहीत. आणि जास्त जाड जर बटाटा कट केला तर बटाटा आतून कच्चा राहील. त्यासाठी हे पहा, अशा प्रकारे मिडियम आकाराचे काप तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व बटाटे कट करून घेतले आहेत. हे काप स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहेत. आता आपण हे काप एका भांड्यामध्ये घालून घेऊया. कोरडे करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला पाणी सुटणार नाहीत. आता यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेऊया. कलरसाठी घेतली आहे. हळदी पावडर. यातीलच थोडे थोडे मसाले मी बाजूला काढून ठेवणार आहे. आता इथे मी चाट मसाला घेतले आहे आणि एकदम चटपटीत असे हे काप होतात. चवीपुरते मीठ आणि भरपूर अशी धनिया पावडर घेतली आहे. आणि वरून लिंबाचा रस घ्यायचा आहे. जर लिंबू नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरही वापरू शकता. आता हे काप सर्व मिक्स करून घेऊया, म्हणजे कापाला छान मसाला लागेल. हे पहा, मस्त चोळून घ्यायचे आहेत. खूप छान, एकदम चटपटीत आणि पटकन तयार होतात. तर इथे आपल्या या कापाला पूर्ण मसाला लावून तयार झाला आहे. आता 2 मिनिटं बाजूला ठेवून घेऊया. जास्त वेळ ठेवायचे नाही. यामध्ये आपण मीठ घातले आहे त्यामुळे याला पाणी सुटते. आता इथे मी एकदम बारीक रवा घेतला आहे. बटाट्याच्या कापाला आपण वरून मसाले पावडर वापरून जी शिल्लक ठेवली होती ना मसाले, ते सर्व मसाले आपण या रव्यामध्ये घालून घेऊया, म्हणजे ते काप खाताना वरून रव्यालाही छान चव येईल आणि कलरही खूप छान येईल. आता हे रवा छान मिक्स करून घेऊया. हे पहा, इथे आपले काप आणि रवा दोन्हीही तयार आहे. एकदा मिक्स करून घेऊया आणि एक काप आपण या रव्यामध्ये घालून छान घोळवून घ्यायचा आहे. हाताने प्रेस करायचा आहे आणि एक्स्ट्राचा रवा बाजूला काढायचा आहे. हे पहा, असे दाबून दाबून त्याला रवा लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व काप मी तयार करून घेते. एकीकडे काप तयार करून घेत होते तोपर्यंत मी एका गॅसवरती तेलही गरम होण्यासाठी ठेवले होते. आपल्याला हे काप शॅलो फ्राय करायचे आहेत, डीप फ्राय करायचे नाहीत. त्यामुळे अगदी थोडेसेच तेल पॅनमध्ये गरम करून घेतले आहे आणि एक एक काप या तेलामध्ये सोडून घेऊया. काप सोडल्यानंतर लगेचच त्याला हलवायचे नाही. 2 ते 3 मिनिटं वाट पाहायची आहे आणि खालच्या साईडनी छान खरपूस असे काप झाले ना, नंतर पलटी मारायची आहे. असे केल्यामुळे त्याचा रवा निघणार नाही. आता खालच्याही साईडने हे काप छान शेकून घेऊया. अगदी थोडेसे तेल घालून घेऊया. जास्त तेलाचा वापर करायचा नाही आपल्याला इथे. अगदी कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यामध्ये एकदम चटपटीत असे हे काप तयार होतात. चला तर मग आता हे काप दोन्ही साईडने छान शेकून तयार आहेत. एकदम कुरकुरीत असे हे काप तयार झाले आहेत. काढून घेऊया. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. तर इथे मी सर्व काप तळून घेतले आहेत. एक नंबर दिसत आहेत आणि अगदी कुरकुरीत असे हे काप तयार झाले आहेत. तर तुम्हाला दाखवते मी. अजिबात याचा रवा निघाला नाही. एकदम कुरकुरीत असे हे काप तयार झाले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.